रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने मी तुम्हाला हे पत्रक देईल. जवळपास 100 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा 125 कोटीपर्यंतचा निधी आपण रस्ते, दवाखाना, भाजी मार्केट, बाकी इतर बाबी, या सर्व बाबीसाठी आपण या ठिकाणी हा विशेष निधी आणू शकलो याचं मला आत्मिक आणि मनापासून समाधान आहे. मी अगोदरही आपल्याशी बोलताना बोललो होतो की जालना नगरपालिका निर्माण झाल्यानंतर GSTचं अनुदान हे महानगरपालिकेला मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी स्वतः माननीय अजितदादा पवार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांशी भेटलो. अजून तो प्रश्न निकाली लागला नाही, पण तो भविष्यामध्ये हा प्रश्न निकाली लागेल आणि GSTचं अनुदान जवळपास आपल्याला महिन्याला 15 कोटी रुपये या ठिकाणी मिळू शकतील. एवढं मोठं आपल्याला आमची अपेक्षा की 15 कोटी आम्हाला या ठिकाणी मिळावेत. 10 कोटी जरी आम्हाला मिळाले तरी आजचा खर्च 4 कोटीचा आहे आणि महापालिका पूर्ण पद स्थापना झाल्यानंतर तो कोटी पगार वगैरे सर्व धरून 6 कोटीपर्यंत हा जाईल आणि त्यामुळं 15 कोटी GSTचा परतावा जो काही तुम्हाला मिळणार आहे त्यातून एक बाकी इतर अनुदानाची गरज आपल्या महानगरपालिकेला पुढच्या काळामध्ये GSTचं अनुदान भेटल्यानंतर या ठिकाणी लागणार नाही. ते आलं तर अतिरिक्त होईल, म्हणजे चांगलीच बाब होईल. परंतु हे 15 कोटी मिळावेत यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. मला समाधान या गोष्टीचे की 70 ते 80 कोटी रुपये आपण DPDC मधून महानगरपालिकेला देऊ शकलो. आपण त्या प्रयत्नाने, माननीय देवेंद्रजीच्या प्रयत्नाने आपण तो 72 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणू शकलो. सर्वात मोठी गोष्ट की आपल्या महानगरपालिकेवर सर्वात जास्त भुर्दंड पडतो तो विजेचा. सातत्याने आपली लाईन कापल्या जाते, सातत्याने लाईट कट केल्याच्या बातम्या आपल्याकडे छापून या ठिकाणी येतात. यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला साकडं घातलं की 100 कोटी रुपयाचा सोलार प्लॅन्ट आपण जालना महानगरपालिकेला दिला तर या 100 कोटीच्या सोलार प्लॅनमध्ये चांगली वीज निर्मिती होईल आणि जालना महानगरपालिकेवरचा जो विजेचा काही भुर्दंड येतो तो भुर्दंड कमी होईल. महानगरपालिका पुन्हा सक्षम या ठिकाणी होईल. STP प्लॅन आपण या ठिकाणी बघतो की जो STP प्लॅन या ठिकाणी तयार होत आहे, या प्लॅनमधून आपण पाणी स्वच्छ करून हे पाणी MIDCला आपण जर दिलं तर 2 कोटी रुपये आपल्याला MIDC कडून महानगरपालिकेला महिन्याला मिळू शकतील. तो पाणी प्युरिफाय केल्यानंतर ते पाणी आपल्याला या ठिकाणी MIDCला पाणी विकता येईल ते, आणि उरलेलं पाणी खालच्या बाजूला बंधारा करून शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आपण त्या ठिकाणी ते पाणी वापरणार आहोत. शहराच्या जे काही डेव्हलपमेंट आता या ठिकाणी होतंय त्यामुळं आपलं शहर पुढं जातं आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टीची भर या ठिकाणी पडलेली आहे. मुळामध्ये आपल्या शहराला पाणी पुरवठा करणारे 2 स्रोत आहेत, एक तर जायकवाडी आणि दुसरा घाणेवाडी. आणि मग घाणेवाडी मजबूतीकरण, बळकटीकरण आणि सुशोभीकरण या संदर्भातला जवळपास 54 कोटी रुपयाचा प्रस्ताव मी या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे आणि तो 100% मान्य होईल. त्यामध्ये 15 कोटी रुपये मजबूतीकरण आणि 30 कोटी रुपये सुशोभीकरण. म्हणजे मजबूतीकरणामध्ये ते गेले अनेक वर्षाचं पिचिंग आहे, काळी माती टाकणं आहे, भराव असेल,
त्यामध्ये 15 कोटी रुपये आपण त्यामध्ये ते करतो आणि 30 कोटी रुपयाचं शिशुवीकरण आपण त्या ठिकाणी करतो. भाऊ, हे विकास कामांचा सध्या धडाका लागलेला आहे. भाजप असेल, तुम्ही असाल, सगळ्यांनी विकास कामाचा धडाका लावलेला आहे. परंतु या विकास कामाच्या चढाओढीमध्ये काही रस्ते चांगले आहेत आणि काही रस्ते खराब आहेत. ते चांगले रस्तेसुद्धा आता उखडण्यात येणार आहे. उघडले जाणार आहे. हां, पण त्या तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होतील, मग 15, 20, 25 वर्ष पाहायचं काम नाही. पण चांगले रस्ते पण चालले आहेत, शासनाचं नुकसान होतं आहे आणि ज्या जागेवर गरज नाही ते रस्ते होत आहेत ते. आणि परत सिमेंट ज्या कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी तो रस्ता काढून टाकावा लागेल पहिला. गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा असं झालं होतं. सिमेंटचे रस्ते झाले जिल्ह्यात, शहरात सिमेंटीकरण झालं, पण त्याचं मेंटेनन्स आणि नंतर ते जे कॉन्ट्रॅक्टर होते सगळे गायब झालेत. ते रस्ते खराब आहेत, त्याची दयनीय अवस्था आहे सध्या. आता आणि याच्यावर कोणी लक्ष देणार आहे का? नाही, सिमेंटच्या रस्त्यावर तर 25 वर्ष खराब व्हायचं काही कारणच नाही. ज्या इंजिनिअरिंग केल्या असेल त्यांची चौकशी करायला लावू. मस्तगडचा रस्ता अगदी जे कोणी केला असेल, मला काय मस्तकड नाही, ज्याने कोणी केला असेल त्याची चौकशी करायला लावू. तर तुम्ही मागणी करा तशी. दरवेळेस आम्ही नेत्यांना मागणी करतो, पण कोणी लक्ष देत नाही. आता माझ्या बाबतीत जे आहे ते विचारावं की काय मागच्या